नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5 निर्देशक भूमिती यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 हा सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यामधील पहिला आहे, रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक 1, 3 आहेत, तर बी बिंदूचे निर्देशक टिंबटिंब असू शकतील. यामध्ये 4 पर्याय आहेत. त्यापैकी पहिला पर्याय आहे ए 3 आणि 1, बी पर्याय आहे 5 आणि 3, सी पर्याय आहे 3, 0, डी पर्याय आहे 1 वजा 3. या 4 पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. जर आपण एक कच्ची आकृती इथं जर काढली तर तुम्हाला माहिती आहे की हा आडवा जो असतो तो एक्स अक्ष असतो आणि उभा जो आहे तो वाय अक्ष आहे. आता रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर आहे. आता रेख ए बी जर समजा आपण घेतला तर त्याचे निर्देशक 1 आणि 3 आहे, तो वाय अक्षाला समांतर आहे. मग इथे ए आणि बी असे आहेत समजा. तर इथे ए बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेला आहे 1 आणि 3, 1 आणि 3. आता आपल्याला विचारलंय काय की जर हा ए बी जो आहे तो वाय अक्षाला जर समांतर असेल तर याचा जो बी बिंदू आहे चे निर्देशक इथे काढायचे आहेत. तर इथे जर ए बिंदूचे निर्देशक 1 आणि 3 असेल आणि ए बी ही जी रेषा आहे ती वाय अक्षाला जर समांतर असेल तर इथे ए बी या रेषेवर कुठेही तुम्ही बिंदू घेतला तर त्याचा इथे एक्सचा 1 हा सगळ्यांमध्ये समान असणार आहे, फक्त बदलत जाणार तो वायचा निर्देशक. तर इथे या पर्यायामध्ये एक्सचा 1 हा एकमेव डी मध्ये आहे, तर इथे ह्या बी बिंदूचा निर्देशक हा 1 आणि वजा 3 हा यामध्ये असू शकतो, कारण ह्या बाकीच्या पर्यायामध्ये 1 हा कुठेच आलेला नाही. तर इथे बी बिंदूचा निर्देशक जो आहे तर इथे डी पर्यायामधून आपण 1 आणि वजा 3 हा घेऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिताना आपण म्हणूया उत्तर. तर इथे बी बिंदूचे निर्देशक हा डी जो पर्याय आहे तर इथे डी घ्या आणि त्याचा निर्देशक 1 आणि वजा 3. तर ह्या प्रश्नाचं उत्तर डी पर्याय आहे. तर डी मध्ये 1 आणि वजा 3 हे याचं उत्तर येईल. प्रश्न दुसरा, खालीलपैकी टिंबटिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही आलेख पानावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष हा आडवा जो आहे तो एक्स अक्ष आहे, उभा जो आहे तो वाय अक्ष आहे. आता एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढला तर आपल्याला माहिती आहे इथे दोघांचा छेदनबिंदू आरंभ बिंदू 0, 0 असतो. तर इथे एक्सची जी उजवी बाजू आहे ती धन बाजू असते आणि डावी जी आहे ती ऋण बाजू असते. आता खालीलपैकी टिंबटिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या, म्हणजे हा आरंभ बिंदू आहे त्याच्या उजवीकडे, तर उजवीकडे म्हणजे धन बाजूकडे. तर यामध्ये धन जी आहे ती एक्सची धन बाजू आहे आणि एक्स अक्षावर कोणताही बिंदू घेतला तर त्याचा वाय निर्देशक 0 असणार आहे. तर यामध्ये एक्सचा धन कुठं आलेला आहे बघा, इथे ऋण आलेला आहे ए मध्ये, इथे 0 आलं आहे म्हणजे हा बी येणार नाही. इथं एक्सचा जो आहे तो 2 धन आहे, परंतु एक्स अक्षावर जर बिंदू असेल तर त्याचा वाय निर्देशक 0 असणार आहे, म्हणून इथे सी पर्याय चालणार नाही. आता हा डी जो पर्याय आहे त्यामध्ये एक्सचा धन आहे आणि वायचा 0, म्हणजे ह्यामध्ये सुद्धा हा डी पर्याय बरोबर आहे. तर इथे आपण उत्तर या जर लिहिताना उत्तर, तर इथे 2चं उत्तर जे आहे डी पर्याय आहे, त्यामध्ये 2 आणि 0 असं त्याचं उत्तर येईल. प्रश्न तिसरा आहे, ऋण 3, 4 या बिंदूंचे आरंभ बिंदूपासून अंतर टिंबटिंब आहे. आता आरंभ बिंदूपासून जर अंतर काढायचं असेल तर आपल्याला हे जे बिंदू दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला आरंभ बिंदू जो आहे
तर ओ बिंदूचे निर्देशक म्हणजे हा आरंभ बिंदू आहे. आणि आपल्याला एक बिंदू दिलेला आहे, समजा तो ए असेल, तो -3 आणि 4. पहिला जो आपल्याला आरंभ बिंदू दिलेला आहे तो ओ जो आहे तो आपला x1 आणि y1 आहे. आणि ए जो बिंदू दिलेला आहे तो आपला x2 आणि y2 आहे. आता आपल्याला ह्या आरंभ बिंदूपासून ए चे अंतर काढायचं आहे. तर आरंभ बिंदूपासून ए चं अंतर काढताना अंतराचं सूत्र वापरूया आपण. अंतराचे सूत्र हे सगळं तुम्हाला कच्चं काम करायचं आहे. तर इथे अंतराचे सूत्र जे आहेत ते वर्गमुळामध्ये x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये जर आपण किमती टाकल्या, x2 जो आहे तो -3 आहे, वजा x1 जो आहे तो 0 आहे त्याचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 4 आहे, वजा y1 जो आहे तो 0 आहे त्याचा वर्ग. म्हणजेच इथे -3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. तर इथे -3 चा वर्ग, ऋण संख्येचा वर्ग धन होतो. तर 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 असे टोटल 25 वर्गमुळात होतील. तर 25चं वर्गमूळ आपल्याला 5 काढता येईल, त्याचं उत्तर 5 येईल. म्हणजेच या बिंदूचं आरंभ बिंदूपासूनचं अंतर 5 आहे. तर हे 5 सी पर्याय आहे. तर इथे सी पर्याय आपल्याला योग्य आहे. तर इथं आपण म्हणूया उत्तर. तर 3चं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर पर्याय क्रमांक सी आहे तो. तर तो 5 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न 4. एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी 30 अंशचा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ टिंब आहे. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. या योग्य पर्यायामधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. चढ काढताना जर कोन दिला असेल तर चढ काढताना रेषेचा चढ तर ते सूत्र आहे tan थीटा. जर कोन दिला असेल तर हे सूत्र वापरायचं आहे. आता आपल्याला इथे कोन दिलेला आहे, तर इथे tan थीटा जागी 30 अंशाचा कोन. tan 30 ची किंमत पाठ नसेल तर आपण एक ट्रिक्ससाठी एक सूत्र दिलेलं आहे. तर त्यावर व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की सारणी पाठ करायची गरज नाही. तो व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा आणि इथे त्रिकोणमितीचे हे जे गुणोत्तर आहेत त्या गुणोत्तराच्या किमती तुम्ही पटापटा काढू शकता. आता ते सूत्र काय आहे तर तुम्हाला माहिती आहे की इथे 90 अंश, त्यानंतर उतरता जो कोन आहे तो 60 अंश, 45 अंश, 30 अंश आणि 0 अंश असे त्या सारणीमध्ये कोनांच्या किमती दिलेल्या आहेत. आता ह्या किमती ज्या आहेत यावरून ट्रिक्सचं सूत्र तयार केलेलं आहे. हे ट्रिक्सचं सूत्र पाठ्यपुस्तकामध्ये नाही, आपण ट्रिक्ससाठी वापरतोय इथे. जर ही किंमत तुम्हाला पाठ नसेल तर त्याचे सूत्र काय आहे तर जो कोन दिलेला आहे त्याचे खालील कोन संख्या शॉर्टमध्ये लिहितो भागिले वर्गमुळामध्ये वरील कोन संख्या, हे ट्रिक्सचं सूत्र आहे. आता यामध्ये खालील कोन संख्या, आता कोणता कोन दिलेला आहे तर 30 अंशाचा कोन, त्याच्या खाली किती कोन आहेत तर एकच आहे, तर वर्गमुळामध्ये 1 येईल. त्यानंतर 30 अंशाचा कोन आहे त्याच्या वरील कोन संख्या म्हणजे 1 2 3, तर 3 कोन आहेत. तर इथे वर्गमुळामध्ये 1 असेल तर तो 1 बाहेर येईल आणि वर्गमुळामध्ये 3 तसेच राहतील. याचा अर्थ tan 30 ची किंमत ही 1/वर्गमुळामध्ये 3 आहे. तर आता ह्या पर्यायामध्ये सी पर्याय जो आहे तो बरोबर आहे. तर इथे तर आपण म्हणूया उत्तर 4चं. तर पर्याय क्रमांक सी येईल 1/वर्गमुळामध्ये 3. तर हे तुमचं योग्य उत्तर आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधील प्रश्न दुसरा आहे, खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत ते ठरवा. यामध्ये उपप्रश्न क्रमांक पहिला आहे A 0.2, B 1 - 0.5,
सी 2 आणि ऋण 3. बिंदू ए बी सी हे जे 3 बिंदू दिलेले आहेत हे एकरेषीय आहेत की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही 2 पद्धतीनुसार बघू शकता. एक अंतराच्या सूत्राने तुम्ही बघू शकता किंवा रेषेच्या चढाच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता ह्या दोन्ही पद्धतीपैकी इथं कोणतीही पद्धत अशी म्हटलं नाही की इथे हीच पद्धत वापरा. तुम्हाला परीक्षेच्या वेळेस सोपी वाटते ती पद्धत तुम्ही वापरू शकता. तर इथे आपण रेषेचा चढ या पद्धतीचा वापर करून हे 3 बिंदू एकरेषीय आहेत का नाही ते बघूया. आता आपण इथं सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर इथे उत्तर जे आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा ए आणि बी ह्या 2 बिंदूंचा वापर करून रेषा ए बीचा चढ काढूया. तर इथं म्हणूया रेषा ए बी चा चढ. आता रेषा ए बीचा चढ काढायचा असेल तर सूत्र आहे तुम्हाला y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता ह्या ज्या किमती आहेत आपल्याला कुठून मिळणार आहे तर ए बिंदू पहिल्यांदा घ्या, तो 0 आणि 2 आहे. तर ए जो आहे तो आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर बी जो आपण घेणार आहोत कारण ए बी रेषेत चढ काढायचा आहे तर 1 आणि वजा 0.5. तर आपला जो बी आहे तो x2 आहे आणि y2 आहे. आता आपल्याला ह्या किमती मिळालेल्या आहेत ते आपण यामध्ये ठेवूया. y2 जो आहे तो ऋण 0.5 आहे वजा त्यानंतर y1 जो आहे तो 2 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 1 आहे वजा x1 जो आहे तो 0 आहे. आता वरती जर आपण पॉईंटचा विचार केला तर दोन्ही संख्या ज्या आहेत त्या ऋण आहेत. दोन्ही संख्या जर ऋण असतील तर ऋण चिन्ह द्यायचं आहे, अंकांची बेरीज करायची आहे. 2 आणि 0.5 तर 2.5 असं त्याचं उत्तर येईल. एकामधून 0 गेल्यानंतर 1 तासच राहील म्हणजे याचं उत्तर अंतिम जे आहे ते ऋण 2.5. आपण रेषा ए बी चा चढ तर याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता बी आणि सी बिंदूचा वापर करून रेषा बी सी चा चढ. सूत्र पुन्हा तेच y2 वजा y1 x2 वजा x1. आता हे सूत्र आहे यामध्ये आता बी बिंदू जो आहे आपला तो 1 आणि ऋण 0.5 असा दिलेला आहे. त्यानंतर सी जो आहे तो 2 आणि ऋण 3 दिलेला आहे. आता बी म्हणजे काय आपला तर बी जो आहे तो x1 आणि y1 आहे आणि सी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती आपण इथे बरोबर टाकूया. y2 जो आहे तो ऋण 3 आहे वजा y1 जो आहे तो ऋण 0.5 असा आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 2 आहे वजा x1 जो आहे तो 1 आहे. आता इथे आपण ऋण 3 तसेच ठेवूया. ऋण ऋण धन होतात 0.5. त्यानंतर 2 मधून 1 गेल्यानंतर 1. इथे ऋण 3 आहे अधिक 0.5. एक संख्या ऋण असेल एक संख्या धन असेल तर इथे अंक जो आहे कुणाचा मोठा आहे तर 3. तर इथे जर चिन्ह आपण ऋण देऊया आणि 3 मधून 0.5 इथे जर बाजूला केलं तर 3.0 आहे त्यातून वजा 0.5 वजा केला तर 3तून हातचा घेतला इथे म्हणजे 10 झाले. 10तून 5 गेल्यानंतर 5. इथं 3तून 1 गेल्यामुळे 2 राहतील. 2तून 0 गेल्यानंतर 2 तर 2.5 इथे 2.5 आणि 3चं चिन्ह ऋण तसंच देऊया आपण आणि छेदाला 1 आहे तो नाही लिहिला तरी चालतो. तर ही झाली ती रेषा बी सी चा चढ आलेला. तर याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता विधान क्रमांक 1 मध्ये आणि विधान क्रमांक 2 मध्ये या दोन्ही रेषांचा चढ हा समान आलेला आहे म्हणजे ऋण 2.5. तर दोघांचा चढ समान आहे. तर इथं म्हणूया आपण रेषा ए बी आणि
रेषा BC यांचा चढ ऋण 2.5 हा समान आहे. हे कशावरून? तर विधान 1 आणि 2 वरून. त्यानंतर AB आणि BC यामध्ये B हा जो बिंदू आहे तो दोघांमध्ये येतो. तर दोन्ही रेषामध्ये बिंदू B हा समान आहे. दोन्ही रेषांमध्ये एकच बिंदू जर समान येत असेल आणि दोन्ही रेषांचा चढ जर सारखा असेल तर हे जे दिलेले बिंदू आहेत ते एक रेषीय आहेत. म्हणून इथे बिंदू ABC हे एक रेषीय बिंदू आहेत. प्रश्न दुसरा आहे P1 2 Q2 8/5 R3 6/5. तर असे बिंदू निर्देशक दिलेले आहेत. तर हे PQR हे तीन बिंदू एकरेषीय आहेत का नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. बिंदू P आणि Q हे दोन बिंदूचा वापर करून रेषा PQ चा चढ काढूया. तर इथं म्हणूया रेषा PQ चा चढ. तर सूत्र y2 वजा y1 x2 वजा x1. तर आता आपण P बिंदू घेऊया 1 आणि 2. तर P जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो 2 आणि 8/5 आहे. तर Q जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती आपण या सूत्रामध्ये वापरूया. y2 जो आहे तो 8/5 आहे वजा y1 जो आहे तो 2 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 2 आहे वजा x1 जो आहे तो 1 आहे. आता इथे अपूर्णांक आहे तर ह्याच्या खाली आपण 1 घेऊया. तर इथे वरती खाली छेदांचा गुणाकार म्हणूया. तिथे 5 एके 5 वरती तिरकस गुणाकार 8 एके 8 वजा 5 दुने 10 आणि छेदाला 2तून 1 गेल्यानंतर 1. तर इथे 8 आणि वजा 10. तर वजा 10 मधून 8 गेल्यानंतर वजा 2 राहतील आणि छेदाला इथे वजा 2 राहिले आणि छेदाचे 5 तसेच ठेवूया आपण. तर इथे वजा 2/5 आणि छेदाचा 1 येतो काढून टाकूया. म्हणजे इथे रेषा PQ चा चढ हा ऋण 2/5 याला विधान क्रमांक 1 म्हणणार आहोत. आता आपण Q आणि R ह्या दोन बिंदूंचा वापर करून रेषा QR चा चढ काढायचा आहे. तर पुन्हा सूत्र तेच वापरणं आपण y2 वजा y1 x2 वजा x1. आता यामध्ये आपण Q बिंदू घेऊया. तर Q बिंदूचे 2 आणि 8/5 असे निर्देशक दिले आहेत. Q जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर R जो आपल्याला दिलेला आहे 3 आणि 6/5. तर R आपला जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती इथे आपण सूत्रात घेऊया. y2 जो आहे तो 6/5 आहे वजा y1 जो आहे तो 8/5 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 3 आहे वजा x1 जो आहे तो 2 आहे. आता इथे अपूर्णांक आहेत पण अपूर्णांकांचे छेद सारखे आहेत. मग अपूर्णांकांचे छेद सारखे असतील तर आपण छेद एकदाच घेणार आहोत आणि 6 वजा 8 असे एकत्र करणार. इथे छेदाला 3 मधून 2 गेल्यानंतर 1 राहतील. मग इथे पुढे केलं तरी चालेल. 6 आणि 8 वजा आहे तर वजा 8 मधून 6 गेल्यानंतर वजा 2 आणि छेदाला 5 आणि छेदाला 1.
अंतिम किंमत जी आहे ती -2/5 अशी आलेली आहे. तर ही जी आली ती रेषा QR चा चढ आलेला आहे. तर याला विधान क्रमांक 2 म्हणूया. विधान 1 मध्ये आणि विधान 2 मध्ये रेषा PQ चा चढ आणि रेषा QR चा चढ हा समान आहे. तर इथं म्हणूया रेषा PQ आणि रेषा QR यांचा चढ -2/5 हा समान आहे. कशावरून? तर विधान 1 आणि 2 वरून. PQ आणि QR या दोघांमध्ये Q हा एक बिंदू समान आहे. दोन्ही रेषा मध्ये बिंदू Q हा समान आहे. दोन रेषांचा चढ समान असेल आणि त्यामध्ये एक बिंदू जर सामायिक असेल तर हे जे दिलेले बिंदू आहेत तर हे बिंदू PQR हे एक रेषीय बिंदू आहेत. प्रश्न तिसरा, L12, M53, N86 हे तीन बिंदू दिलेले आहेत. तर हे तीन बिंदू एक रेषीय आहेत का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. तर आपण इथे रेषेचा चढ ही पद्धत वापरून हे बिंदू एक रेषीय आहेत का नाही बघूया. तर इथे आपण L आणि M हे दोन बिंदू वापरून रेषा LM चा चढ काढूया. तर इथे म्हणूया रेषा LM चा चढ सूत्र आहे y2 - y1 छेदाला x2 - x1. आता आपल्याला बिंदू जे आहेत ते L जो आहे तो 1 आणि 2 असा आहे. तर L जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर M जो आहे 5 आणि 3. तर M x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती यामध्ये आपण भरूया. y2 जो आहे तो 3 आहे वजा y1 जो आहे तो 2 आहे. x2 आपला 5 आहे. त्यानंतर वजा x1 जो आहे तो 1 आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला सोडवायचं आहे. 3 मधून 2 गेल्यानंतर 1 उरतील आणि 5 मधून 1 गेल्यानंतर 4. तर इथे 1/4 अशा प्रकारे आपण रेषा LM चा चढ बरोबर 1/4 याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता M आणि N हे बिंदू वापरून आपण रेषा MN चा चढ काढूया. तर इथे रेषा MN चा चढ सूत्र तेच y2 - y1 x2 - x1. आता इथे M बिंदू आपल्याला दिलेला आहे 5 आणि 3. M जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर N जो आहे तो 8 आणि 6 आहे. N जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती आपण यामध्ये घेऊया. y2 जो आहे तो 6 आहे वजा y1 जो आहे तो 3 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 8 आहे वजा x1 जो आहे तो 5 आहे. आता इथे 6 मधून 3 गेल्यानंतर 3 राहतील आणि 8तून 5 गेल्यानंतर 3 उरतील. तर 3 3 जातील म्हणजे राहील 1. तर इथे उरला 1. तर आपल्याला मिळाले रेषा MN चा चढ तो बरोबर 1 आलेला आहे. याला विधान क्रमांक 2. आता रेषा LM चा चढ हा 1/4 आलेला आहे आणि रेषा MN चा चढ हा 1 आलेला आहे. तर दोन्ही रेषांचा चढ हा वेगवेगळा आहे. त्यामुळे हे बिंदू एकरेषीय नाहीत. तर इथं म्हणूया रेषा MN चा चढ 1/4 आणि रेषा MN चा चढ
1 हे दोन्ही भिन्न किंवा वेगवेगळे भिन्न आहेत. मग जर चढ वेगवेगळे असतील तर इथे जे दिलेले बिंदू आहेत तर बिंदू LMN हे एक रेषीय बिंदू नाहीत. प्रश्न तिसरा आहे P06 आणि Q1220 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. जर कच्ची आकृती काढायची झाली तर इथे हा P बिंदू आहे, ते निर्देशक 0 आणि 6 आहे. Q बिंदू आहे, त्याचे निर्देशक 12 आणि 20 आहे. तर याचा मध्यबिंदू आपण जर A घेतला तर इथे याचे दोन भाग होतात. तर हा X आहे आणि Y आहे. तर हा जो P जो आहे तो आपला X1 आणि Y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो X2 आणि Y2 आहे. P आणि Q याचा मध्यबिंदू जो आहे तो A आहे. तर इथे आपल्याला या A बिंदूची निर्देशक काढायचे आहेत. तर सुरुवातीला म्हणूया आपण उत्तर. रेख PQ चा मध्य बिंदू A घेऊ. मध्यबिंदू A त्याचे निर्देशक जे आहेत ते X आणि Y. आता जो आपला P जो आहे, P बिंदू आपल्याला दिलेला आहे 0 आणि 6. तर 0 आणि 6 तर P जो आपण X1 आणि Y1 घेणार आहोत. त्यानंतर Q जो आहे तो 12 आणि 20 असा दिलेला आहे. तर Q जो आहे तो X2 आणि Y2 असा घेणार आहोत. मध्य बिंदू चे सूत्र वापरणार आहे आपण. त्यापैकी X हा निर्देशक जर काढायचा असेल तर इथे X2 अधिक X1 छेदाला 2 आणि Y निर्देशक काढायचा असेल तर Y2 अधिक Y1 छेदाला 2. तर हे सूत्र आहे. आता ह्यामध्ये आपण किमती टाकूया. X2 जो आहे तो 12 आहे अधिक X1 जो आहे तो 0 आहे छेदाला 2. तर ही X ची किंमत. तर 12 आणि 0 तर इथे 12 राहतील छेदाला 2. बेक बे बेसंग 12 म्हणजे X ची किंमत 6 मिळेल. त्याच पद्धतीने इथं आणि म्हणूया. Y काढताना Y2 जो आहे तो 20 आहे आणि Y1 जो आहे तो 6 आहे छेदाला 2. Y बरोबर 20 अधिक 6 टोटल 26 छेदाला 2. बेक बे बेत्रिक 6 म्हणजे Y ची किंमत इकडे 13 येईल. तर म्हणून इथं आणि. रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला भेटलेले. तर शेवटी म्हणूया इथे रेषाखंडाच्या मध्य बिंदूचे निर्देशक बरोबर A घेतला होता तो X आणि Y होता. तर आपला जो A आहे तो X ची किंमत 6 आहे आणि Y ची किंमत 13 आहे. तर मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला 6 आणि 13 असे मिळतील. प्रश्न चौथा आहे A38 आणि B-9-3 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो हे आपल्याला काढायचं आहे. तर याचं उत्तर म्हणूया सुरुवातीला. उत्तर. आता याची जर कच्ची रफ आकृती किंवा आलेख पानावर तुम्ही जर आकृती काढली, आडवा जो आहे तो X अक्ष आहे, उभा जो आहे तो Y अक्ष आहे. ही कच्ची आकृती आहे. यांचा आरंभ बिंदू 0 0 आहे. आता A जो आहे तो 3 आणि 8 तर साधारणपणे ह्या धन बाजूकडे असणार आहे, कारण इथे X चा धन आहे, Y चा बी धन आहे. म्हणजे हा पहिल्या चरणात असेल. म्हणजे इथे X चा 3 आणि Y चा 8 तर साधारणपणे X चा 3 आणि Y चा 8
तर इथे 1 2 3 असे तुम्ही हे करा. तर इथं अंदाजे दाखवतोय तुम्ही. तर एक्सचा 3 आणि वायचा 8. समजा ए बिंदू इथं आहे 3 आणि 8 रफ आकृती. त्यानंतर बी बिंदूचा निर्देशक एक्सचा ऋण 9 आहे. तर इथं एक्सची ऋण 9. तर एक्सच्या ऋण 9 पासून वायचा तर 3. तर साधारणपणे इथं अंदाजे तुम्ही आकृती काढली तर इथे हा बी बिंदू आहे. तर इथे ऋण 9 आणि 3. तर साधारण इथे असा बी आणि ए बिंदू आपल्याला मिळतील. तर हे जर जोडले आपण, हा जोडला, तर ए बी हा जो रेषाखंड तयार होणार आहे त्याला वाय जो अक्ष आहे तो कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो, म्हणजे एम आणि एन ह्याची किंमत काढायची आहे. तर ह्याचा विभाजित जो बिंदू आहे तो आपण जो आहे तो वाय अक्षावर आहे. वाय अक्षावरचा बिंदू असेल तर त्याचा एक्स निर्देशक 0 असतो आणि वायची काहीतरी संख्या असते, म्हणजे वायचा आपण के घेऊया. तर साधारणपणे तुम्हाला अशा प्रकारची आकृती ती जर पुढं तुम्ही अशी काढली तर इकडे समजा ए बिंदू आहे, त्याचे निर्देशक 3 आणि 8 आहे. त्यानंतर बी इथं आहे, त्याचा निर्देशक ऋण 9 आणि 3 आहे आणि याला विभाजित करणारा जो वाय अक्ष आहे 0 आणि के. रेषाखंडाच्या विभाजित सूत्राने हे करू शकतो आपण. तर इथे आपण म्हणूया रेषाखंड विभाजित सूत्राने. तर त्यामध्ये आपल्याला एम आणि एन काढायचा आहे. तर एम आणि एन ची किंमत काढायची आपल्याला. ए जो बिंदू आहे ए हा x1 आणि y1 घेऊया. त्यानंतर बी जो आहे तो x2 आणि y2 घेऊया. आता यामध्ये हा जो ए बी रेषाखंड तयार होतो त्याला जो वाय अक्ष जो आहे तो कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो हे काढायचं आहे. तर इथे विभाजित करणारा जो वाय अक्षावर आपण पी बिंदू घेऊया. तर इथे पी बिंदू घेतला तर पी बिंदूचा जर वाय अक्षावर असेल तर वाय अक्षावर असणारा जो बिंदू असतो त्याचा एक्स निर्देशक नेहमी 0 असतो आणि वायची संख्या असते. तर पी बिंदूचा निर्देशक आपण 0 आणि के घेतला. इथे ए जो आहे तो x1 आणि y1 घेतला आणि बी जो आहे तो x2 आणि y2 घेतला आणि याचा विभाजित जो बिंदू आहे पी त्याचे निर्देशक आपण 0 आणि के घेतलेले आहेत. तर पी जो आहे तो आपला एक्स आणि वाय आहे. आता इथे रेषाखंडाच्या विभाजित सूत्राने जर आपल्याला वापरायचं असेल तर त्यातली आपल्याला एक्सची किंमत जर काढायची असेल तर ते सूत्र आहे एम x2 अधिक एन x1 छेदाला एम अधिक एन. त्यानंतर वाय याची किंमत काढायची असेल तर इथं एम y2 अधिक एन y1 छेदाला एम अधिक एन. या दोन्ही सूत्रांपैकी एक्सची किंमत इथं आपल्याकडे 0 आहे. तर ती किंमत वापरून आपण एम आणि एनची किंमत काढू शकतो. तर इथे या बाजूलाच किंमत टाका, इकडे नाही टाकली तरी चालेल, इथं किंमत मिळून जाईल आपल्याला. तर इथे एक्सची किंमत जी आहे ती 0 आहे. त्यानंतर एम आपल्याकडे नाही आहे. x2 जो आहे तो आपल्याकडे -9 आहे. त्यानंतर अधिक एनची किंमत जी आहे ती आपल्याकडे नाही आहे. x1 जो आहे तो आपल्याकडे 3 आहे आणि एम आणि एन या दोन्ही किमती नाही आहे. तर एम आणि एननी 0ला जर गुणलं तर 0 होईल. त्यानंतर इथे -9m अधिक 3n. आता पक्षांतराच्या नियमानुसार -9m जो आहे पक्षांतर केल्यानंतर अधिक 9m होईल बरोबर 3n. तर आपल्याला m आणि n चा भागाकार म्हणजे हा n जो आहे तिथे पक्षांतर करून भागिले करू. इथे 3 उरले आणि 9 पक्षांतर झाल्यानंतर भागिले होतील. 3 1 3 3 3 9. याचा अर्थ m आणि n यांचं गुणोत्तर 1:3 असं येईल. आता जर तुम्ही मागे उत्तराची सूची जर याची चेक केली तर त्याच्यामध्ये उत्तराच्या सूचीमध्ये एम आणि एन यांचं गुणोत्तर 3:1 दिलेलं आहे. तुम्हाला वाटेल की इथे उत्तर चुकलंय. ही जे किमती दिलेल्या आहेत या किमतीनुसार हे उत्तर बरोबर आहे. मागे दिलेलं उत्तर जे आहे ते चूक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर ती तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे आपण शेवटी म्हणूया
तर इथे वाय अक्ष हा एकास 3 विभाजित करतो. तर वाय अक्ष त्या रेषाखंडाला एकास 3 या गुणोत्तरामध्ये विभाजित करतो, असं त्याचं शेवटी उत्तर लिहायला लागेल. प्रश्न 5वा आहे, एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P2-5 आणि Q-2-9 पासून समदूर असेल. तर सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. आता याची जर कच्ची आकृती काढायची झाली तर इथे हा आडवा जो आहे तो एक्स अक्ष आहे आणि उभा जो आहे तो वाय अक्ष आहे. पी जो बिंदू आहे तो 2 आणि -5 असा आहे. तर एक्सचा 2 आणि वायचा -5. तर इथे साधारणपणे इकडे अंदाजे घेतो मी, हा पी बिंदू आहे. त्यानंतर क्यू जो आहे तो -2 आणि 9. तर एक्सचा -2 आणि वायचा 9, म्हणजे साधारण इकडे हा बिंदू आहे क्यू. तर हे जे बिंदू आहेत ते आपल्याला एक्स अक्षापासून कोणत्या बिंदूपासून समदूर आहे हे शोधून काढायचं आहे. म्हणजे असा बिंदू शोधायचा आहे की साधारणपणे मी अंदाजे जोडला तर तो असा बिंदू शोधायचा आहे की तो बिंदू आपण ए घेऊया. तर हा ए बिंदू आहे, त्यापासून ए क्यू आणि पी ए हे दोन्ही अंतर सारखे आहेत. तर पी बिंदूचा निर्देशक 2 आणि -5 आहे आणि क्यू बिंदूचा निर्देशक -2 आणि 9 आहे. पी आणि क्यू हे एक्स अक्षाच्या ए ह्या बिंदूपासून समदूर असे जर मानले तर ह्या एक्स अक्षावर जर तो बिंदू असेल तर एक्सचा निर्देशक राहील एम, घ्या एम, आणि वाय निर्देशक इथे 0 असणार आहे. तर इथे आपण म्हणूया एक्स अक्षावरील तो समदूर असणारा बिंदू ए, त्याचे निर्देशक आपण एम, एक्सचा निर्देशक आणि वायचा 0 घेऊ. मग आता हा ए जो आहे तो पी आणि क्यू पासून समान अंतरावर आहे. म्हणजे इथे ए पी जेवढा आहे तेवढाच ए क्यू आहे, कारण इथे बिंदू पी आणि क्यू हे बिंदू ए पासून समदूर आहेत, हे सारख्या अंतरावर आहेत. म्हणजे हे दोन्ही अंतर सारखे आहेत. आता हे दोन्ही जर अंतर सारखे असतील तर यांचा वर्ग सुद्धा सारखा असणार आहे. म्हणजे ए पीचा वर्ग बरोबर ए क्यूचा वर्ग. तर याला विधान क्रमांक 1 म्हणूया, वर्ग करून. नंतर आपण अंतराचे सूत्र वापरूया. अंतराचे सूत्र, तर ए पी वर्ग वेगळा काढूया आपण. तर ए पी जे सूत्र आहे ते x2 वजा वर्गमुळात असतं, तर वर्ग केल्यानंतर बाहेर येतं ते वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. इथं वर्ग केला तर इथे वर्गमुळाच्या बाहेर हे लिहायचं आहे. तर इथे आपण किमती टाकूया. त्यासाठी आपण ए बिंदू जो आहे तो आपला एम आणि 0 आहे. तर ए जो आहे तो आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर पी जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 2 आणि -5. तर पी जो आहे तो आपला x2 आणि y2 आहे. आता यामध्ये आपण किमती टाकूया. x2 ची किंमत 2 आहे वजा x1 ची किंमत आपली m आहे, ते कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत जी आहे ती आपली -5 आहे वजा y1 ची किंमत 0 आहे, त्याचा वर्ग. वर्गात सूत्र वापरावं लागेल. तर इथं सूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुप्पट दोघांचा गुणाकार 2m अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्यानंतर अधिक -5 कंसात राहतील, कारण -5 मधून 0 गेल्यानंतर -5 आणि त्याचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडूया आपण. इथे 2चा वर्ग 4 वजा 2 4
एम अधिक एम वर्ग, त्यानंतर अधिक इथे एम वर्ग अधिक ऋण 5चा वर्ग धन 25, म्हणजेच इथे एम वर्ग वजा 4m 25 आणि 4 या दोघांची बेरीज 29 होईल. तर ही AP वर्गाची किंमत आलेली आहे. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. तर AQ वर्ग अंतराळ सूत्रानुसार आपण AQ वर्गाची किंमत काढण्यासाठी A बिंदू घेऊया. तर A बिंदू M आणि 0 आहे. तर इथे A जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे ऋण 2 आणि 9. तर आपला Q जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला ह्या किमती ज्या आहेत तर सूत्रामध्ये आपण इथं सूत्र घेऊया. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. जर फक्त AQ काढायचं असतं तर हे वर्गमुळामध्ये घेतलं असतं. आता वर्ग केलेला आहे त्यामुळे वर्गमुळाच्या बाहेर येईल. तर इथे आपण किंमत टाकूया x2. तर x2 ची किंमत ऋण 2 आहे, ऋण x1 ची किंमत m आहे, त्याचा वर्ग अधिक इथे y2 ची किंमत जी आहे ती 9 आहे, वजा y1 ची किंमत 0 आहे, त्याचा वर्ग. आता इथे ऋण चिन्ह जर कॉमन काढलं तर त्याचा वर्ग हा धनच होईल. म्हणजे इथे 2 अधिक m असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, त्याचा वर्ग अधिक 9तून 0 गेल्यानंतर 9 राहतात, इथे त्याचा वर्ग. आता पुन्हा ह्याचं सूत्र वापरूया. 2चा वर्ग 4 अधिक दुप्पट दोघांचा गुणाकार. इथे 2m ला 2 ने गुणल्यानंतर 4m अधिक m वर्ग अधिक 9चा वर्ग 81. AQ वर्ग बरोबर m वर्ग अधिक 4m अधिक 81 आणि 4 असे 85 होतील. याला विधान क्रमांक 3 म्हणूया. विधान 1 मध्ये AP वर्ग बरोबर AQ वर्ग दाखवलं होतं आणि AP वर्गाची किंमत आपण विधान क्रमांक 2 मध्ये काढली होती आणि विधान क्रमांक 3 मध्ये AQ वर्गाची किंमत काढलेली आहे. AP वर्ग आणि AQ वर्ग हे समान असल्यामुळे विधान 1, 2, 3 वरून आपण ह्या बाजू समान घेऊ शकतो. तर इथे म्हणूया आपण m वर्ग वजा 4m अधिक 29. विधान 2 ची ही जी उजवी बाजू आहे त्याबरोबर विधान 3 ची उजवी बाजू m वर्ग अधिक 4m अधिक 85. तर इथं म्हणावं लागेल विधान 1, 2, 3 वरून डावी बाजू आणि उजवी बाजू यामध्ये m वर्ग हा समान आहे. आता हा वजा 4m आहे आणि हा अधिक आहे त्यामुळे तो जाणार नाही. तर हा जो आहे वजा 4m जो आहे तो पक्षांतर करूया आपण. तर इथे वजा 4m हा अधिक 4m पक्षांतर केल्यानंतर वजा 4m होईल. त्यानंतर इकडे 85 आणि हे अधिक आहे, इकडे नंतर वजा 29. आता वजा वजा हा वजा होईल आणि 4 आणि 4 8m. त्यानंतर इथे 85 मधून 29 आपल्याला वजा करावं लागेल. तर इथे 29 वजा करूया. 5तून 9 जात नाही, हातचा इथे 7 राहतील, इथे 15. 15तून 9 गेल्यानंतर इथे 6 आणि 7तून 2 गेल्यानंतर 5 म्हणजे इथे 56. तर इथे m बरोबर 56 भागिले ऋण 8. 8 एके 8, 8 7 56 म्हणजे m ची किंमत आपली ऋण 7. हे ऋण चिन्ह आहे म्हणजे m ची किंमत आपल्याला ऋण 7 मिळालेली आहे. तर इथे शेवटी म्हणावं लागेल x अक्षावरील P जो बिंदू आहे त्याचे 2 आणि ऋण 5 आणि Q ऋण 2 आणि 9 पासून समदूर असलेला बिंदू A होता तो आपला. तर ते निर्देशक आपण m आणि 0 असे घेतले होते. तर A जो आहे ते m ची किंमत ऋण 7 आलेले आणि 0. तर हा A आहे. प्रश्न 6. खालील बिंदूतील अंतरे काढा.
प्रश्न पहिला आहे, ए बिंदूचे निर्देशक आहे ए आणि 0, बी बिंदूचे निर्देशक 0 आणि ए. तर आपल्याला ए आणि बी या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. तर इथं आपण म्हणूया उत्तर. तर अंतराचे सूत्र. तर डिस्टन्स ए बी किंवा अंतर ए बी ते काढताना वर्गमुळामध्ये x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. ए बिंदू दिलेला आहे ए आणि 0. तर ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. बी जो आहे तो 0 आणि ए आहे. तर बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता किमती याच्यामध्ये टाका. इथे मोठा ब्रॅकेट घेऊया. x2 ची किंमत 0 आहे वजा x1 ची किंमत a आहे त्याचा वर्ग अधिक y2 ची किंमत a आहे वजा y1 ची किंमत 0 आहे त्याचा वर्ग. तर वर्गमुळामध्ये 0 मधून वजा a गेला तर वजा a राहील त्याचा वर्ग अधिक a मधून 0 गेल्यानंतर a राहील त्याचा वर्ग. तर इथे a चा वर्ग a वर्ग होईल अधिक a वर्ग असे टोटल a वर्ग आणि a वर्ग असे 2a वर्ग होतील. आता आपल्याला जे वर्गमूळ घ्यायचं आहे, 2चं वर्गमूळ निघत नाही तर वर्गमुळामध्ये 2 तसेच राहतील आणि a वर्गाचं वर्गमूळ a म्हणजे इथे a वर्गमुळामध्ये 2 अशी त्याची किंमत येईल. तर इथे डिस्टन्स ए बी. तर ए आणि बी बिंदूमधलं अंतर आपलं. तर डिस्टन्स ए बी जे आहे बरोबर ए वर्गमुळामध्ये 2 अशी किंमत येईल. दुसरा प्रश्न आहे, पी बिंदूचे निर्देशक -6 -3 दिलेले आहे. क्यू बिंदूचे निर्देशक -1 आणि 9 असे दिलेले आहेत. तर आपल्याला पी क्यू हे अंतर काढायचं आहे. तर आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर इथे डिस्टन्स पी क्यू. तर अंतराचं सूत्र आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंस वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. तर आता आपल्याला P जो बिंदू दिलेला आहे तो -6 आणि -3 असा दिलेला आहे. पण P जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो -1 आणि 9 आहे. तर Q आपल्या दृष्टीने x2 आणि y2 आहे. या ज्या किमती यामध्ये आपण टाकूया. हे अंतराचं सूत्र आहे. तर इथे वर्गमुळामध्ये इथे पहिल्या ब्रॅकेटमध्ये x2 ची किंमत आपण घ्यायची आहे -1. तर इथे मोठा कंस घेऊया आपण -1 वजा x1 ची किंमत पुन्हा वजा आहे -6. तर इथं कंस पूर्ण वर्ग. त्यानंतर y2 ची किंमत 9 आहे वजा y1 ची किंमत -3 आहे त्या कंसाचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवायचं आहे. -1 तसाच ठेवला आपण, वजा वजा अधिक इथे 6 कंसाचा वर्ग अधिक 9 तसेच ठेवले आणि वजा वजा अधिक 3 तर त्या कंसाचा वर्ग. तर इथे -1 आहे आणि इथे अधिक 6. तर अधिक 6 मधून -1 गेल्यानंतर 5 वर 3 9 आणि 3 12 अशी बेरीज करूया आपण त्याचा वर्ग. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज करूया. इथे 5 आणि 4 9, 2 आणि 4 6 आणि 1 तसाच. वर्गमुळामध्ये 169 ही किंमत आलेली आहे. आता 169 हा 13चा वर्ग आहे. तर इथे वर्गमूळ बाहेर घेताना इथे 13 याची किंमत येईल. तर इथे डिस्टन्स पी क्यू म्हणजे पी क्यू ह्या बिंदूमधलं अंतर 13 अशी आपल्याला मिळेल. प्रश्न तिसरा आहे, आर बिंदूचे निर्देशक -3a आणि a. एस बिंदूचे निर्देशक a -2a असे दिलेले आहेत. तर आपल्याला आर आणि एस या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. तर इथं आपण म्हणूया उत्तर. अंतराचे सूत्र. तर आपल्याला डिस्टन्स
आर आणि एस या दोन बिंदूमधलं अंतर काढताना वर्गमुळामध्ये सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता आपण r जो आहे तो ऋण 3a आणि a असा दिलेला आहे. r जो आहे x1 आणि y1 आहे. त्यानंतर s जो आहे a आणि वजा 2 आहे. s जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती आपण इथे टाकूया. x2 च्या जागी आपल्याला a ही किंमत टाकावं लागेल. a वजा x1 च्या जागी आपल्याला वजा 3a आहे. तिला कंसात घेऊया. वजा 3a कंसाचा वर्ग अधिक y2 च्या जागी आपल्याला ऋण 2a अशी किंमत वजा y1 च्या जागी a ही किंमत आहे कंसाचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवा. a तसंच राहील. ऋण ऋण धन होईल. 3a त्याचा वर्ग अधिक ऋण 2a तसंच राहील. ऋण a कंसाचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवूया आपण. a आणि 3a अशी मिळून 4a झाले. त्या कंसाचा वर्ग अधिक जर दोन्ही संख्या ऋण असतील तर ऋण अंकांची बेरीज करा. याच्या पुढे 1 आहे. 1 आणि 2 अशी मिळून 3a झाले त्याचा वर्ग. मग आता इथे 4चा वर्ग 16 आणि a वर्ग अधिक इथे ऋण 3चा वर्ग 9 आणि a वर्ग. आता इथे वर्गमुळामध्ये 16 आणि 9 अशी दोघांची बेरीज 25 होईल a वर्ग, कारण दोन्ही a वर्ग असल्यामुळे बेरीज करायची आहे. आता इथे वर्गमूळ घेताना 25चं वर्गमूळ 5 आणि a वर्गाचं वर्गमूळ a अशा प्रकारे आपण वर्गमुळाच्या बाहेर 5a काढलेले आहे. हे आलं डिस्टन्स RS. तर ह्या पद्धतीने RS ची किंमत आपल्याला मिळू शकते. तर अंतर RS ची किंमत 5a अशी मिळेल.